श्री स्वामी समर्थ. सर्वांचे स्वामी आहेत या चॅनेलवर स्वागत आहे. स्वामींच्या समोर रडल्याने काय होते, कोणता चमत्कार होतो, एक वेळेस नक्कीच वाचा. पूजा करताना तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल, तसेच स्वामींसमोर बसल्याने देखील आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील, तर यामुळे नेमका कोणता चमत्कार घडणार आहे हेच आज आपण जाणून घेऊयात. जेव्हा तुम्ही ईश्वराचे ध्यान कराल तेव्हा तुमचा आत्मा ईश्वराशी जोडला जातो. तेव्हा ईश्वर म्हणजेच देव आपणाला काही संकेत देत असतात. जेव्हा आपण पूजा किंवा ध्यान करतो त्यावेळेला आपल्या आजूबाजूचे जे वातावरण असते ते सकारात्मक ऊर्जेने भरून जाते. आपले मन देखील यावेळेस खूपच प्रसन्न होते, कारण आपण ईश्वराच्या सानिध्यात आलेलो असतो. जर तुम्ही ध्यान मग्न होऊन स्वामींची प्रार्थना करत असाल किंवा अनेक इतर देवी देवतांच्या तुम्ही प्रार्थना करत असाल आणि त्यावेळी जर तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आले, तर हा ईश्वराचा संकेत आहे. त्यावेळेस आपल्या मनातील इच्छा ही स्वामींसमोर बोलायची आहे, व्यक्त करायची आहे, ज्यामुळे तुमची ती मनोकामना इच्छा पूर्ण करतील. तसेच घरातील तुम्ही देवपूजा जरी करत असाल आणि त्यावेळेस प्रार्थना करत असताना तुमच्या डोळ्यातून पाणी आले, तर त्यावेळेस देवी देवतांसमोर तुम्ही आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे, कारण ती इच्छा आपली पूर्ण होणार आहे. श्री स्वामी समर्थ.